माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात, माणसाने जास्त खाऊ 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 केलं की तो आजारी पडल्याशिवाय काही राहणार नाही. आज आमचा पुण्यामध्ये शेवटचा दिवस होता. आज आम्ही निघणार होतो घराकडे. वहिनींनी हा नाश्ता बनवला होता. आता हा नाश्ता आहे की जेवण आहे, तुम्हाला काय वाटते? एवढा हेवी नाश्ता केला होता, पण खरंच त्यांनी खूप छान बनवला होता. त्यानंतर निघालो आम्ही घराकडे. आता एस टीमध्ये सुद्धा बाहेर एवढं छान वातावरण झालेलं असतं, कारण पावसाळा सुरू आहे. डायरेक्ट मम्मीच्या घरी गेले होते. आल्या आल्या माझ्या हातात हे पार्सल आलं. तर या कलरचा ड्रेस तर मी मागवलाच नव्हता, आणि आमचं हे पिल्लू, तिला आणलेला खाऊ ते सगळ्यांना वाटत होतं. आता इकडे होता सुवासिनींचा कार्यक्रम, त्यामुळे होतं पुरणपोळीचं स्वयंपाक. भूक तर मला अजिबात नव्हती, पण नाही कसं म्हणायचं, त्यामुळे इकडे जेवण केलं. आणि घरी गेल्या गेल्या म्हटलं, चला पार्सल कसं आलंय हे तरी ओपन करून बघूया. आता मी मागवलेला कलर तर हा आला नव्हता, आणि त्यात हा ड्रेस मला एवढा काही खास वाटला पण नव्हता, त्यामुळे याला तर मी रिटर्न करणार आहे. आता एवढं खाल्लंय सकाळपासून, ते तर जिरवलं पाहिजेच ना, आणि त्यासाठीच मी इकडे बनवायला घेतला ग्रीन टी. कारण ग्रीन टी पिल्यानंतर मला थोडंसं हलकं हलकं वाटायला लागतं, आणि प्यायला पण छान लागतं. आता कधी कधीच मी पितीये, कंटिन्यू तर काही माझ्याकडून होत नाहीये, पण जेव्हापासून पावसाळा सुरू झालाय ना, तेव्हापासून आमच्याकडे कांद्यांना असा बुरा येतोय. तुमच्याकडे होतंय का? कमेंट करून सांगा. आता संध्याकाळच्या टायमिंगला अभिला खायचं होतं चिकन, त्यामुळे मी ते बनवायला घेतलं, आणि आमचं हे इकडे सुरू झालं होतं, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. जाऊ द्या. बऱ्याच जणी मला विचारत होत्या, तू कोणती नाईट क्रीम वापरते? तर मी खूप दिवसापासून बायोटिकची ही नाईट क्रीम वापरते, जी खरंच खूप छान आहे आणि मला खूप जास्त आवडते. आता ज्या चप्पल मी तुळशीबागेतून आणलेल्या त्या तर तुम्हाला दाखवल्याच नव्हत्या, चालताना खटखट वाजणार आहेत, पण ठीक आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.